तुझ्या फिरमत जीव माझा रंगला जेव्हा जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल, तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्याचसोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन असं सर्च करून सुद्धा चॅनल जॉईन करू शकता आणि कॅपकट ॲप तो डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केलं ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता आणि त्यासोबत मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली मटेरियल जे ते व्हिडिओचं अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला इथं नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते ट्रेंडिंग येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला फॉलो करून घ्या, कारण तिथं काही आपले अपडेट आणि काय रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो। चला तर मित्र आपण जे ते आपल्या आजच्या त्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके तर मित्र आपल्याला जे सर्वात तिथे VPN जे कनेक्ट करायचे त्यानंतर बॅकग्राऊंड आपला कॅपकट ॲप येतो ओपन करायचं। ओपन केल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारचा इमेज दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर त्या इमेजची जी लेअर असेल ते आपल्याला आता इथे 20 सेकंदापर्यंत इथं आणायची आहे मित्रांनो। तर आता त्या इमेजवरती क्लिक करूया आणि त्याची लेअर जी असेल ती आपण 20 सेकंदापर्यंत आणूया। त्यानंतर परत त्याच्या सुरुवातीला येऊन जायचं, परत ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं। परत व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा बीटचा एक दिला असेल मित्रांनो व्हिडिओ बीटवाला, तर तो इथं ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर सर्वात आधी त्याचा जो ऑडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं। तर मित्र आता आपल्याला काय करायचं त्यानंतर आपल्याला आता बीटनुसार इथे इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचा। तर आता आपल्या बीटवरती जे तिथे येऊन जायचं, तर बीटवरती आल्यानंतर आपल्या इथं स्प्लिट करायचं। परत बीट 3 वरती जे ते आपल्या इथं येऊन इथं स्प्लिट करायचं। परत आता आपल्याला बीट 4 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं। परत बीट 5 वरती येऊन स्प्लिट करायचं। परत बीट 6 वरती येऊन जे ते आपल्या इथं स्प्लिट करायचं। परत बीट 7 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं। परत बीट 8 वरती येऊन स्प्लिट करायचं। तर मित्र अशा प्रकारे आता आपल्या इथे जेवढे काही बीट असतील त्या बीटनुसार इथे इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करून घ्या। त्यानंतर बीटवाला जो व्हिडिओ असेल तो सुद्धा इथं डिलीट करून टाका। तर मित्र आता आपल्याला बघा मित्र इथं काय करायचं, आता आपल्याला इमेजेसला इथं ॲनिमेशनने काही इफेक्ट जे असतील ते इथे द्यायचे। तर ते देण्यासाठी बघा मित्र आपल्याला जिथे करायचं, आता आपल्याला सेकंड इमेजवरती येऊन जायचं। सुरुवातीच्या इमेजला आपल्या इथं ॲनिमेशन द्यायचं नाही, डायरेक्टली आता सेकंड इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचे। परत आपल्या इथं इनमध्ये यायचं। तर इनमध्ये आल्यानंतर आता बघा एक आपल्या बघा एक भेटायचा इफेक्ट ॲनिमेशन भेटेल, तो आहे मित्र डायनॅमिक कंपोजिट। अशा प्रकारचा जो एक ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका। केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। परत इनमध्ये येऊन बघा एक अशा प्रकारचा मॅजिक स्पार्क 2 अशा प्रकारचा एक ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं। परत इनमध्ये यायचं। इनमध्ये आल्यानंतर परत जे ते एक फोल्डिंग फॅन अशा प्रकारचा एक इथं ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करा। केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं। परत कॉम्बोमध्ये येऊन जायचं। कॉम्बोमध्ये आल्यानंतर स्टेच अँड डिसॉर्ड अशा प्रकारचा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट ट्रायड द्यायचा आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं। परत आपलं ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये यायचं। परत BNW बॉक्स द्यायचं आहे। परत नंतरच्या आपल्याला आता इथं इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं। परत आपल्याला कॉम्बोमध्ये इथं फॉल स्पिन द्यायचा आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन आपल्याला पेंडुलम 1 द्यायचा। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं पेंडुलम 2 द्यायचा। परत शेवटच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं रोटेशन जे ते अशा प्रकारचं ओपनिंग अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। तर मित्र आता आपली इथं ॲनिमेशन दिली आहेत। आता ॲनिमेशन दिल्यानंतर आता आपल्या इथं काही इफेक्ट जे असतील ते इथे द्यायचे। तर देण्यासाठी आपल्या सुरुवातीला येऊन इफेक्टमध्ये जायचे। परत आपला व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन जायचं। परत ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये एक अशा प्रकारचा एक भेटेल इथं इफेक्ट, तो आहे मित्र बघा इथं एक फ्लॅशिंग इथं बघा मित्र स्क्रॉल होत आहे फ्लॅशिंग कॉलेज अशा प्रकारचा एक इथं मित्रांनो असेल तो इफेक्ट, तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करायचा इमेजपुरती इथं करून घ्या। केल्यानंतर परत आपल्याला त्याच्या सुरुवातीला येऊन परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन गर्ल्स सिक्रेट हा जो इथं असेल मित्रांनो इफेक्ट, तो अप्लाय करून त्या इमेजपुरता इथं ॲडजस्टमेंट त्याची इथं करून घ्या मित्रांनो। त्याची जी ॲडजस्टमेंट असेल ते आपल्या 2 इमेजपुरती करायचे। परत नंतर तिसऱ्या इमेजवरती येऊन जायचं। परत आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, आता परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं। डेकोरच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला बघा एक पिटेल रन अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल। जर का तुम्हाला इथे भेटत नसेल तर तुम्ही वरती इथं सर्च करू शकता, तुम्हाला इथे भेटून जाईल। परत नंतर आपल्या नंतरच्या
आपल्या काय करायचं, इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन स्प्लिट ऑप्शनमध्ये येऊन 3 लेअर मिरर हा जो इथे इफेक्ट असेल तो अप्लाय करून 2 इमेज पुरतं ॲडजस्टमेंट वगैरे त्याचे करून घ्या. परत ॲडजस्टमध्ये जाऊन व्हर्टिकल जे असेल 3 फ्रेममध्ये सेट होईल अशा प्रकारे इथे सेट करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन डेकोरच्या ऑप्शनमध्ये जाऊन बटरफ्लाय ड्रीम्स अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं अशा प्रकारे तुम्ही करून घ्या. परत एक इमेज सोडायचा आणि त्यानंतर बघा आपल्या काय करायचं, बघा नंतरच्या परत इमेजवरती येऊन वरती बघा मित्र 12 सेकंदाच्या पुढं 15F अशा प्रकारे दिसत आहे, तिथं आपल्याला येऊन जायचे. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. परत डेकोरच्या ऑप्शनमध्ये किंवा तुम्हाला काय करायचं वरती सर्च करायचे अस्त्रल, तर अस्त्रल अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती तिथं करून घ्या. परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. परत ग्रॅफिटी या ऑप्शनमध्ये येऊन जायचं. त्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर बघा एक निगेटिव्ह ग्रॅफिटी अशा प्रकारचा एक इथे इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या रेट्रोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं. रेट्रोच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर रेट्रो ब्रश अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्याच्या एंडपर्यंत करा. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा इथे व्हिडिओ होता तो इथे रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ असेल तो इथे एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जे आजच्या ते व्हिडिओमध्ये होतं व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून जे आपल्या इथे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या युट्यूब चॅनल ते अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओचे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.